नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत सुंदर भक्तीने भरलेली कथा. भगवान विठोबा विटेवर का उभा आहे? खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पुंडलिक नावाचा एक महान भक्त होता. तो आपल्या आई वडिलांची खूप निष्ठेने सेवा करत असे. त्यासाठी आई वडिलांची सेवा म्हणजेच देवसेवा होती. एके दिवशी भगवान विष्णू स्वतः वैकुंठातून पुंडलिकाला भेटायला पृथ्वीवर आले. पण पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेत मग्न होता. भगवान घरात आले, पण पुंडलिकाने त्याला थांबायला सांगितले. तो म्हणाला, मी सध्या माझ्या आई वडिलांची सेवा करत आहे, तुम्ही थांबा. आणि त्याने एक वीट देवाकडे फेकली आणि सांगितले, या विटेवर उभा राहा आणि माझी वाट पहा. आश्चर्य म्हणजे भगवान विष्णू त्या विटेवर उभे राहिले. तेच आजचे विठ्ठल रूप आहे. हात कमरेवर ठेवलेले, शांत उभे आणि भक्तीची वाट पाहणारे ते आजही तसेच उभे आहेत, कारण ते भक्ताच्या प्रेमासाठी थांबलेले आहेत. ही कथा आपल्याला शिकवते की आई वडिलांची सेवा हीच खरी भक्ती आहे. देव भक्तासाठी थांबतो. प्रेम आणि सेवा यापेक्षा कोणते मोठे काम नाही. आजही पंढरपूर येथे लाखो भक्त विठ्ठलाच्या दर्शनाच्या वारी करत आहेत. जर मित्रांनो, ही होती विठ्ठलाच्या विटेवर उभे राहण्याची सुंदर कथा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल.